हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण जो आपला 20th चॅप्टर आहे इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स, म्हणजेच तारकांच्या दुनियेत काय काय घडतं किंवा कोणत्या गोष्टी आहेत तर त्या आपण आज या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओज आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोचवा. चला तर मग सुरू करूया आपण आपल्या चॅप्टरला. लेट्स रिकॉल व्हॉट इज अ गॅलेक्सी, व्हॉट आर द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ अ गॅलेक्सी. देन सेकंड क्वेश्चन विचारला आहे व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ स्टार्स. सो व्हॉट इज अ गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे काय तर गॅलेक्सी म्हणजेच आपण दीर्घिका असं म्हणतो. ओके, किंवा त्या गॅलेक्सीचे कंपोनंट्स कोणते आहेत, वेगवेगळे घटक कोणते आहेत. देन सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ स्टार्स. जे स्टार्स आहेत, जे तारे आहेत, तर त्यांचे विविध प्रकार हे कोणते आहेत. सो लेट्स सी. We have already learned about galaxies and stars as well as the solar system and its components. आपण ऑलरेडी गॅलेक्सी आणि स्टार यांच्याबद्दल माहिती जी आहे ती घेतली होती. ओके, आपल्याला सोलार सिस्टमही माहिती आहे, सूर्यमाला माहिती आहे, राईट. देन स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ निबल. निबल आर क्लाउड्स made up mainly of hydrogen gas and dust particles. The particles in these clouds are attracted towards one another due to the force of gravity. As a result, the cloud contracts and becomes dense and spherical in shape. At the same time, the pressure of the gas at the core of the cloud increases, causing the temperature to rise tremendously and energy generation processes start there. Such a spherical cloud of hydrogen is called star, and later process such as contraction, expansion, rise in temperature, etc. bring about changes in the nature of the star. These changes occur over a very long period of time and constitute the life cycle of stars. The different forms of the star are stars at various stages during this life cycle are identified as different types of stars. Okay, so ऑलरेडी आपण लास्ट आपल्या स्टँडर्डमध्ये दीर्घिका काय आहे किंवा तारे काय आहेत, सूर्यमाला म्हणजे सोलार सिस्टम काय आहे याच्याबद्दल माहिती जी आहे ती आपण घेतली होती, यांची ओळख आपण करून घेतली होती. त्याच्यानंतर स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ नेबुली, म्हणजेच जे तेजोमेघ असतात तर त्याच्यापासून ताऱ्यांची जी आहे ती निर्मिती होते. ओके, आणि ते प्रामुख्याने डस्ट, हायड्रोजन या वायूचे बनलेले ढग असतात. बरोबर. तर गुरुत्वाकर्षणामुळे काय होतं, ग्रॅव्हिटीमुळे काय होतं, हे जे तेजोमेघ आहे म्हणजे हे जे निबली आहे तर त्याच्यामधल्या त्या कणांमध्ये आकर्षण निर्माण होतं. ओके, आणि आकुंचनाने तो ढग जो आहे तो दाट होतो आणि गोलाकार होतो. आणि यावेळी ढगाच्या मधल्या भागात जो आहे तो वायूचा दाब वाढतो, तापमानामध्ये सुद्धा वाढ होते आणि त्यामुळे तेथे जी काही ऊर्जा निर्मिती होते तर ती या सगळ्या कारणांमुळे होते. आणि अशा या हायड्रोजनच्या जो गोलाकार तो ढग असतो हायड्रोजनचा त्याला आपण स्टार असं म्हणतो, तारा असं म्हणतो. देन पुढे तापमानात त्याच्या वाढ होते किंवा वाढ होणे किंवा आकुंचन प्रसरण ह्या क्रिया ज्या आहेत त्या तारांमध्ये आपल्याला बघा कधी कधी तारे दिसतात, कधी कधी दिसत नाहीत. तर याच्या मागे हे कारण आहे. ओके, आणि या प्रक्रियेसाठी खूप मोठा असा कालावधी जो आहे तो लागतो. आणि हाच जो आहे तारांचा जी लाईफ सायकल आहे त्यांची जो जीवन प्रवास आहे तो या ताऱ्यांच्या विविध प्रकार आणि त्यांचे स्वरूप जे आहेत त्यांच्यामुळे ते ओळखले जातात.
Then see, observe and discuss. The following figure shows different stages in the life cycle of stars after their birth from a nebulae. Discuss this in the class. आता बघा त्यांनी काय सांगितलं. निरीक्षण करा, ऑब्झर्व अँड डिस्कस. खाली चित्रांमध्ये आपल्याला जे निबली आहेत त्यांच्यापासून निर्माण झालेले जे तारे आहेत त्यांचं स्वरूप जे आहे ते दाखवलेलं आहे, त्याविषयी चर्चा करायला सांगितले. बघा इथे तुम्हाला दिसतंय न्यूबली फर्स्ट स्टार्टिंगपासून जर तुम्ही बघितलात तुमच्या लेफ्ट हँड साईडपासून, तर फर्स्ट न्यूबली म्हणजेच जो वायू आणि हायड्रोजनचा जो गोळा असतो तो. ओके, त्याचं मग काय होतं तर ऑर्डिनरी स्टार. सुरुवातीला पहिली ओळ बघा, ऑर्डिनरी स्टार, त्याच्यानंतर रेड जायंट स्टार, त्याच्यानंतर प्लॅनेटरी न्यूबली, त्याच्यानंतर व्हाईट ड्वार्फ. ओके, आणि खालच्या बाजूला बघितलं तर आधी न्यूबली, त्याच्यानंतर मॅसिव्ह स्टार, मग रेड सुपर जायंट स्टार, मग सुपरनोवा आहे, त्याच्यानंतर ब्लॅक होल. ओके, आणि सुपरनोवापासून ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन स्टार हे जे आहे ते सुपरनोवापासून आहे. ओके, सो अशा प्रकारे जो न्यूबली आहे म्हणजे जो काही हायड्रोजन आणि डस्ट पार्टिकल यांचा जो काही गोळा आहे तो गोळा ताऱ्यामध्ये कशा प्रकारे कन्वर्ट होतो हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. Then our solar system is a tiny part of a galaxy called the Milky Way. आता इथे मिल्की वे म्हणजे काय. ओके, तर आपल्या सूर्यमालेत खूप मोठ्या प्रमाणात अशी आकाशगंगा आपण म्हणतो तर ती आहे. ओके, म्हणजेच जो व्हाईटिश पार्ट आहे आपल्या ढगाचा तो आहे मिल्की वे. ओके, विच इज मेनी टाइम्स लार्जर दॅन द सोलार सिस्टम. आणि तो सोलार सिस्टमपेक्षा म्हणजे सूर्यमालेपेक्षा खूप मोठ्या पटीने जास्त मोठा आहे. ओके, देअर आर लॅक्स ऑफ स्टार्स इन द मिल्की वे. ह्या आकाशगंगेत खूप असे तारे जे आहेत ते उपलब्ध आहेत. Some of them being many times bigger than our sun. Some of them have their own planetary systems. Stars in the Milky Way show a great diversity in color, brightness as well as size. Some stars which appear to be close to one another making a particular figure are together known as constellation. We shall learn more about constellations in this chapter. But before that, let us learn a few basic concepts related to sky watching. आता ही जी आकाशगंगा आहे, ओके, तर या आकाशगंगेतील ताऱ्यांमध्ये रंग किंवा जे ब्राईटनेस आहे, जो तेज आहे, ठीक आहे, हो, हा आकारानुसार त्यांच्यात जी काही वेगवेगळी चेंजेस जे काही आपल्याला आहेत ते आपल्याला दिसून येतात. आणि जवळजवळ एका विशिष्ट आकृतीत दिसणारे काही तारे जे आहेत ते तारे मिळून जो तारका जो समूह आहे, ओके, तो तयार होतो. आणि या बाबतीत जी माहिती आहे ती आपण आजच्या या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. त्याआधी आकाश निरीक्षणासंदर्भात काही महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण जाणून घेऊया. काही महत्त्वाचे कन्सेप्ट जे आहेत ते आपण जाणून घेऊया. सो बघा खाली काय दिलं आहे, माय फ्रेंड द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही आणखीनही बऱ्याच काही गोष्टी आहेत तारकांबद्दल तर त्या जाणून घेऊ शकता. तुम्हाला इथे वेबसाईट अवेलेबल करून दिलेली आहे त्यांनी, www.avkashved .com किंवा www.space.com. ओके, जाऊया पुढे. स्काय वॉचिंग म्हणजेच आकाशाचं निरीक्षण. ओके, ट्राय दिस. Stand still in an open space and look into the distance. What do you notice about the ground and the sky now? Now, still looking into the distance, turn around yourself and observe the ground and the sky as you do so. एका मोकळ्या जागेवर तुम्ही स्थिर उभे राहा आणि उभे राहून दूरवर अशी नजर तुम्ही टाका तर तुम्हाला
जमीन आणि आकाश याविषयी काय जाणवते? ओके, आता नजर दूरवर ठेवूनच स्वतःभोवती गोल फिरा आणि गोल फिरत आकाश आणि जमीन याचं निरीक्षण करा. म्हणजे जमीन आपल्याला खाली दिसते, पण त्याचसोबत आपल्याला आकाशही दिसतंय, खूप पसरलेलं आहे दूरवर, राईट. सो फार अवे द स्काय सीम्स टू बी टचिंग द ग्राउंड. आणि आपल्याला असं लक्षात येतं की आकाश जे आहे ते जमिनीला टेकल्यासारखं आहे, टेकल्यासारखं आपल्याला दिसून येतं. द लाईन ॲट विच दे मीट इज कॉल्ड द होरिझन. आणि ज्या रेषेत आकाश आपल्याला जमिनीला टेकल्यासारखं दिसतं, ती रेष जी असते त्या रेषेत जेव्हा ते मिळतं तेव्हा त्याला होरिझन असं म्हणतात, क्षितिज असं म्हणतात. व्हाईल टर्निंग अराउंड oneself, the horizon will be seen to form a circle, and on looking up, the sky will appear to be sphere based on this circle. The stars and planets moving in the sky appear to be moving on this sphere. This virtual sphere is called the celestial sphere. The circular horizon divides this sphere into two halves. आता स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता होरिझनचा जो गोल आहे तो तयार होतो. ओके, आणि असेच गोलाकार स्थितीत वर जर आपण पाहिलं तर आकाश आपल्याला गोलाकारच भासते. आपल्याला गोल आकाशाचा आकार आहे असंच वाटतं. आकाशात फिरणारे जे ग्रह आहेत किंवा तारे आहेत याच गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि या आभासी गोलालाच आपण काय म्हणतो? कॅलेस्टियल स्पेअर म्हणजेच खगोल असं आपण म्हणतो. ओके, त्याच्यानंतर क्षितिज जे आहे, हे क्षितिज खगोलाचे दोन अर्धगोलात जे आहे ते विभाजन करतं. ओके, म्हणजे जमीन जी आहे, जी आपल्याला आकाश जे आहे जे आपल्याला जमिनीला टेकल्यासारखं दिसतं, तर ते याच खगोलाचं म्हणजे याच होरिझनचं, याच कॅलेस्टियल स्पेअरचं दोन भागात डिव्हिजन आहे ते करतं. ओके, अर्धगोल असं दोन ह्याच्यात त्याला डिवाइड करतं. त्याच्यानंतर झेनिथ म्हणजेच काय तर ऊर्ध्व बिंदू. ओके, while standing on the ground, the point on the celestial sphere exactly above our head is called the zenith. म्हणजे ऊर्ध्वबिंदू जो आहे. ओके, झेनिथ म्हणजे ऊर्ध्वबिंदू. जमिनीवर उभं राहिल्यास आपल्या डोक्यावरच्या बरोबर वर असलेला जो खगोलावरील जो काही बिंदू आहे त्याला आपण झेनिथ असं म्हणतो. त्याच्यानंतर नॅडिर म्हणजेच अधःबिंदू. ओके, while standing on the ground, the point at the celestial sphere exactly below our feet is called the nadir. म्हणजेच आपण आता इथे बघा इमेजमध्ये आपल्याला दाखवलं आहे, इथे एक व्यक्ती उभी आहे, त्या व्यक्तीच्या वरच्या बाजूला तुम्ही पाहिलं उत्तरेकडे तर तो झेनिथ पॉईंट आहे. ठीक आहे, जर ती व्यक्ती तिथे जमिनीवर उभी आहे आणि तिच्या खालच्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर इथे नॅडेर हा जो बिंदू आहे तो इथे आहे. ओके, त्याच्यानंतर बघूया आपण काय सांगितलंय. कॅलेस्टियल पोल्स. ओके, म्हणजेच खगोलीय ध्रुव. पोल्स म्हणजेच ध्रुव्य. If we extend the axis of rotation of the earth in the north and south directions, it will penetrate the celestial sphere at points called the celestial north pole and the celestial south pole respectively. म्हणजेच पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी जी रेष आहे ती उत्तरेकडे वाढली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते म्हणजे ज्या बिंदूत डिवाइड करते त्याला आपण खगोलीय उत्तर ध्रुव असं म्हणतो, म्हणजेच कॅलेस्टियल नॉर्थ पोल असं म्हणतो. आणि ज्या बिंदूत ती छेदते म्हणजे दुसऱ्या दक्षिण बाजूला जर ती वाढली आणि तिथे जर त्या बिंदूला ती डिवाइड करत असली तर आपण त्याला कॅलेस्टियल साऊथ पोल असं म्हणतो. ओके, देन फोर्थ पॉईंट मेरिडियन म्हणजेच मध्यमंडळ. ओके, in astronomy the great circle which passes through
both the celestial poles and the observer's zenith and nadir is called a meridian. म्हणजे दोन्ही खगोलीय ध्रुवांपासून आणि जे निरीक्षक आहेत तर त्या निरीक्षकाच्या ऊर्ध्व आणि अर्धबिंदूतून जो काही आहे जाणारा अर्धवर्तुळ जो आहे त्या अर्धवर्तुळास मध्यमंडळ असं म्हणतात, म्हणजेच मेरिडियन असं म्हणतात. देन फिफ्थ वन, द नेक्स्ट celestial equator. If we uniformly expand Earth's equator in all directions indefinitely, it will penetrate the celestial sphere along a circle. This circle is known as the celestial equator. Okay, it is in the same plane as the Earth's equator. म्हणजेच काय celestial equator म्हणजेच काय तर वैश्विक वृत्त. ओके, पृथ्वीचे विषुववृत्त जे आहे ते सर्व दिशांना अनलिमिटेड असं एक्सपांड झालेलं आहे, अमर्यादित असं वाढलेलं आहे. तर ते खगोलाला ज्या वर्तुळात ते छेदतं म्हणजे ज्या वर्तुळात ते डिवाइड करतं त्या वर्तुळाला आपण वैश्विक वृत्त असं म्हणतो, कॅलेस्टियल इक्वेटर असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर बघा काय दिलंय, एक्लिप्टिक म्हणजेच आयनिक वृत्त असं आपण त्याला म्हणतो. एक्लिप्टिक, the earth moves around the sun, but seen from the earth, the sun appears to move along a circle on the celestial sphere. This circle describing the apparent motion of the sun around the earth is called a eclipse. म्हणजेच काय तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण पृथ्वीवरून पाहता सूर्य जो आहे तो आपल्याला फिरत असल्याचा भास होतो. आणि हा याच सूर्याच्या खगोलावरील या भासाला म्हणजे हा जो काही आपल्याला आभास होतो तर त्या आभासाला आपण एक्लिप्टिक असं म्हणतो, आयनिक वृत्त असं आपण म्हणतो. ओके, नंतर काय दिले, ओके इथे काही टर्म्स दिलेत. स्काय अँड स्पेस म्हणजेच काय आकाश आणि स्पेस म्हणजेच अवकाश. ओके, सो स्काय, स्टँडिंग इन ओपन स्पेस. If we look at the sky on a cloudless night, we see numerous stars against a dark background. The portion of Earth's atmosphere and the portion beyond that which can be seen in the form of a roof by our eyes while standing on the earth is called the sky. म्हणजेच निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून जर आपण आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला काळ्या रंगाच्या त्या ढगांवर आपल्याला अनेक चांदण्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. बरोबर, पृथ्वीच्या वातावरणाचा त्याच्याही पलीकडे नुसता डोळ्यांनी पृथ्वीवर दिसू शकणारा आणि एका छताच्या स्वरूपात असा दिसणारा जो काही भाग आहे तो म्हणजेच आपलं आकाश, म्हणजेच आपलं स्काय. बरोबर की नाही. त्याच्यानंतर बघा स्पेस, the continuous empty space between the spheres, that is planets and stars etc., in the sky is called space. It may contain gas and dust particle. Numerous stars cluster have formed in the space. स्पेस म्हणजेच काय तर अवकाश. ओके, आकाशात जे काही गोल आहेत, गोल आपल्याला दिसतात तारे किंवा ग्रह. ओके, त्यांच्या दरम्यान त्यांच्यामध्ये जो काही मोकळा भाग असतो, जी काही पोकळी असते, त्या पोकळीच्या स्वरूपात जी आपल्याला कंटिन्युअसली जी स्प्रेड झालेली जी जागा दिसते तर त्याच्यामध्ये तीच जागा म्हणजे तो आहे स्पेस. ओके, आणि हा जो स्पेस आहे तो वायू आणि डस्ट पार्टिकल म्हणजे धुळीकण जे आहेत यांच्यापासून तयार होतो. बरोबर, आणि आकाशात ताऱ्यांचे जे काही अनेक समूह आहेत तर ते तयार झालेले आहेत. बरोबर. Then the sun, the moon and the star are seen to rise in the east and set in the west because the earth rotates from the west to east. If we observe carefully, we will also notice that stars rise and set 4 minutes earlier every day. That is, if a star rises at 8 p.m. tonight, it will rise at 7:56 p.m. tomorrow. Against the background of stars, the sun and the moon appears to move from the west to east, the sun moving through 1 degree every day and the moon through 12 to 13 degree.
This happened due to the motion of the earth around the sun and that of the sun around the earth. आता जे आपला सूर्य जो आहे, सूर्य, चंद्र आहेत, तारे आहेत, तर ते पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना आपल्याला दिसतात. का असं होतं? तर कारण पृथ्वी ही स्वतःभोवती फिरताना कशी फिरते? वेस्ट टू ईस्ट असं ट्रॅव्हल करते ती, बरोबर. पश्चिमेकडून ती पूर्वेकडे ट्रॅव्हल करते. आणि जर आपण नीट निरीक्षण केलं, बारकाईने पाहिलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की तारे जे आहेत ते रोज 4 मिनिटं लवकर उगवतात आणि 4 मिनिटं लवकर मावळतात. आता तारा म्हणजेच कोण? तर सूर्य. सूर्य हा सुद्धा तारा आहे, बरोबर. सो एखादा तारा आज जर समजा 8 वाजता उगवला तर उद्या तो 7:56 उगवताना दिसेल. ओके, म्हणजे 4 मिनिटं तो लवकर उगवतो. ओके. त्याच्यानंतर ताऱ्यांच्या याच हे जी काही पार्श्वभूमी आहे, तर त्या पार्श्वभूमीवर चंद्र आणि सूर्य हे पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला सरकताना दिसतात. सूर्य दिवसाला सुमारे 1 अंश तर चंद्र दिवसाला 12 ते 13 अंश ताऱ्यांच्या त्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे सरकलेला दिसतो. पृथ्वी स्वतःभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने असे होते. ओके. देन कॉन्स्टिलेशन्स म्हणजेच ताऱ्यांचा समूह. समूह म्हणजेच ग्रुप. ओके. सो अ ग्रुप ऑफ स्टार्स ऑक्युपाईंग अ स्मॉल पोर्शन ऑफ द कॅलेस्टियल स्पेअर इज कॉल्ड अ कॉन्स्टिलेशन. म्हणजेच खगोलाच्या एका लहान भागात असणाऱ्या तारांच्या त्या गटाला, त्या समूहाला आपण कॉन्स्टिलेशन असं म्हणतो. तारका समूह असंही आपण म्हणतो. Some of the stars appear to form certain figures of animals, humans, or objects. These figures have been named after certain events or belief of the times when the constellations were identified. In this way, Western observers have divided the celestial sphere into 88 constellations. Similarly, ancient Western astronomers put forward the idea of 12 zodiac signs, whereas Indian astronomers suggested the 27 nakshatras. आता काही तारका समूहात एखाद्या प्राण्याची, वस्तूची किंवा व्यक्तीची आकृती सुद्धा आपल्याला दिसून येते. तर त्या आकृत्यांना त्या काळानुसार, प्रचलित असलेल्या घटनेनुसार किंवा एखादी घटना जर घडली असेल तर त्यानुसार, त्याला समजुतीनुसार त्याची नावं जी आहेत ती त्याला देण्यात आलेली आहे. त्यानुसार पश्चिमात्य निरीक्षकांनी म्हणजेच वेस्टर्न ऑब्झर्वर्स जे आहेत त्यांनी संपूर्ण खगोलाचे एकूण 88 भाग केले. किती केले? 88 पार्ट्समध्ये ते डिवाइड केले. आणि प्राचीन जे आहेत खगोलशास्त्रज्ञ म्हणजे इंडियन ॲस्ट्रॉनॉमर्स जे आहेत त्यांनी 12 सौर राशी आणि 27 भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 27 नक्षत्र याची जी संकल्पना आहे, याची जी कल्पना आहे ती मांडली. ओके. आता झोडिक साईन कोणकोणते आहेत आपण बघूया. द ecliptic has been imagined to be divided into 12 equal parts. Thus, each part subtends 30 degrees at the center of the celestial sphere. Each of these parts is called a Rashi or zodiac sign. They are named Aries, then Aries, then Taurus, then Gemini, Cancer, Leo, Virgo, Libra, Scorpio, Sagittarius, then Capricorn, Aquarius and Pisces. ओके. म्हणजेच मेष, वृषभ, मिथुन, त्याच्यानंतर कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा ह्या 12 राशी आहेत. ओके. सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो, म्हणजे ज्या एक्लिप्टिक वृत्तावर सूर्य फिरतो त्या एक्लिप्टिक वृत्ताचे 12 भागात डिव्हिजन केलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक भाग हा 30 डिग्रीचा आहे. 30 अंश डिग्रीचा प्रत्येक भाग आहे आणि त्या प्रत्येक भागाला आपण झोडिक साइन म्हणजेच राशी असं आपण म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नक्षत्र. ओके. द मून कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ in approximately 27.3 days. The portion transversed by the moon in 1 day is called a nakshatra.
So if we divided 360 degrees into 27 equal parts, each part is about 30 degrees and 20 minutes and 20 minutes. A nakshatra is known from the brightest star that it contains. This brightest star is called the Yogatra. Which nakshatra we can see during a sky watch depends upon the portion of the earth along its orbit. सो बघा इथे काय सांगितलंय, चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो आणि प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या त्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र असं आपण म्हणतो. ओके, 360 अंशाचे 27 जे आहेत ते इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. तर सुमारे 13 अंश आणि 13 अंश 20 मिनिटे तो येतो. 13 डिग्री अँड 20 मिनिट्स. 13 डिग्री आणि 20 मिनिट्स हा जो एवढ्या भागातील जो काही तारका समूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्यावरून ते नक्षत्र जे आहे ते ओळखलं जातं आणि त्या ताऱ्याला आपण योग तारा असं म्हणतो. आपण आकाशाचं जर निरीक्षण केलं तर ते निरीक्षण करतोय पृथ्वी भ्रमण मार्गावरती कुठे आहे यावरून कोणते नक्षत्र दिसणार हे निश्चित होते. ओके, देन इथे बघा वर काय सांगितलं, ऑलवेज रिमेंबर द प्लेस फॉर स्काय वॉचिंग शुड बी अवे फ्रॉम द सिटी अँड ॲज फार ॲज पॉसिबल इट शुड बी अ न्यू मून नाईट. आकाश जे आहे त्या आकाशाचं जर आपण निरीक्षण करायला घेतलं तर निरीक्षणाची जागा ही शहरापासून दूर असणं गरजेचं आहे आणि अमावस्याची रात्र जी आहे ती असावी, त्यावेळेस आकाशाचं निरीक्षण करावं. Then binoculars or telescope should be used for sky watching. आकाश निरीक्षणासाठी द्विनेत्री जे आहे आणि दुर्बीण याचा वापर करावा लागतो, याचा वापर करतात. Identifying the pole star in the north makes the sky watch easier. Hence the polar star should be used as a reference point for sky watch. म्हणजे उत्तर दिशेकडील ध्रुव तारा शोधून आकाशात निरीक्षण करणं सोपे होते. त्यामुळे आकाश निरीक्षणासाठी ध्रुव तारा याचा विचार हा जो आहे तो विचारात घेतला जातो. ॲज द स्टार्स इन द वेस्ट सेट अर्ली, स्काय वॉचिंग शुड बिगिन विथ स्टार्स इन द वेस्ट. म्हणजे पश्चिमेकडील तारे लवकर मावळणारे असल्याने सुरुवातीला पश्चिमेकडील ताऱ्यांपासून निरीक्षणाची सुरुवात करायला हवी. देन ॲज इन जिओग्राफिकल मॅप्स द ईस्ट अँड वेस्ट आर शोन टू द राईट अँड लेफ्ट रिस्पेक्टिव्हली इन द स्काय मॅप. आकाशाच्या नकाशावर भूगोलातल्या नकाशासारखी उजवीकडे पूर्व आणि डावीकडे पश्चिम अशा दिशा दाखवलेल्या असतात. ऑन ॲज इन जिओग्राफिकल मॅप द ईस्ट वेस्ट शोन. ओके, हे झालंय. ऑन अ स्काय मॅप द नॉर्थ अँड साऊथ आर टुवर्ड्स द बॉटम अँड टॉप ऑफ द मॅप रिस्पेक्टिव्हली. This is because the sky map is to be held overhead. Hold the sky map in such a way that the direction we face is at the bottom side. म्हणजे नकाशाच्या खालच्या भागावर उत्तर तर दक्षिण दिशा जी आहे ती दाखवलेली असते, कारण आकाशाच्या दिशेने धरून वापरायचा असतो. ज्या दिशेला आपण तोंड करून उभे आहोत ती दिशा नकाशावर खालच्या बाजूला करावी. ओके, त्याच्यानंतर बघा फाइंड आउट. युझिंग अ मराठी कॅलेंडर कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द 27 महाराष्ट्र अँड 27 नक्षत्रास अँड डिवाइड देम इंटू द फॉलोइंग 3 कॅटेगरीज. आता मराठी कॅलेंडरच्या हिशोबाने मराठी कॅलेंडर घेऊन 27 नक्षत्रांची माहिती जी आहे ती गोळा करायची आणि त्याचे खाली जो तक्ता आपल्याला दिला आहे जसं डिवाइड करून सांगितले तर त्या प्रकारे ते लिहायचं आहे. मान्सून नक्षत्र, त्याच्यानंतर विंटर नक्षत्र, त्याच्यानंतर समर नक्षत्र. ओके,
यूज युअर ब्रेन पॉवर. 1 झोडिक साइन इज इक्वल टू डॅश नक्षत्र. ओके. तर फ्रेंड्स, ह्या चॅप्टरचा जो फर्स्ट पार्ट आहे तो इथेच मी संपवते आहे. याचा जो उर्वरित चॅप्टर आहे, जो उरलेला जो चॅप्टर आहे तो पार्ट 2 मध्ये मी कव्हर केलेला आहे. आणि पार्ट 2ची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पार्ट 2 जो आहे तो सुद्धा पाहू शकता. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.